नमस्कार. आज आपण बघणार आहे सॅनजिओ मेरिडियन. यालाच ट्रिपल वॉर्मर मेरिडियन, यालाच ट्रिपर बर्नर मेरिडियन असं म्हणतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा कोर्स बघूया. धिस मेरिडियन ओरिजिनेट्स फ्रॉम अल्नार साइड, म्हणजेच मीडियल साइड ऑफ द नेल ऑफ द ring finger. It runs between the fourth and fifth metacarpal bone towards the dorsal side of the wrist, then runs in between the radius and ulna to the olecranon process, from where it runs along the lateral side of the upper arm and reaches the shoulder, passes to the posterior dimple of the shoulder joint, runs along the top of posterior surface of the shoulder muscle through the supraclavicular fossa to the base of the ear and runs upwards along the posterior border of the ear, curves around the top of the ear, descends to the upper border of the tragus and ends at the lateral end of the natural eyebrows. तर आता आपण मराठीमध्ये याचा कोर्स बघूया. तर मराठीमध्ये याचा कोर्स आहे, हे जे मेरिडियन आहे यालाच सॅनजिओ मेरिडियन, ट्रिपल वॉर्मर मेरिडियन किंवा ट्रिपल बर्नर मेरिडियन असे हे जे 3 नावं आहेत. तर आपण हे जो मेरिडियन आहे हे चालू होतं आहे आपली जी रिंग फिंगर आहे, ज्या बोटामध्ये आपण रिंग घालतो त्या रिंग फिंगरपासून फिंगरच्या मीडियल साईडला, म्हणजेच अल्नार साईडला, इथून हा मेरिडियन चालू होतं आहे आणि ते आपल्या हाताच्या डॉर्साल सरफेसमधून पुढं जाऊन फोर्थ, चौथा आणि 5वा मेटाकार्पल बोन यांच्या मधोमध जाऊन हे मेरिडियन आपल्या रेडियस आणि आल्नाच्या ऑलिक्रोनॉन प्रोसेसच्या ठिकाणी हे मेरिडियन जातं आहे. तिथून पुढं हे मेरिडियन आपल्या आपल्या अप्पर आर्मकडं जात आहे. अप्पर आर्मकडे जाताना आपली जी आपली जी लॅटरल साईड आहे अप्पर आर्मची, त्या लॅटरल साईडला हे मेरिडियन जाते. तर आता आपण बघू शकतो या ठिकाणी ही आपल्या अप्पर आर्मची लॅटरल साईड आहे. त्या लॅटरल साईडमधून हे मेरिडियन जात आहे. तिथून पुढं आपली जी पोस्टिरियर डिम्पल आहे शोल्डर जॉईंटची, त्या पोस्टिरियर डिम्पलच्या ठिकाणी हे मेरिडियन तिथून वर जाते, जिथं SJ14 असं लिहिलेलं आहे. SJ म्हणजे सॅनजिओ 14, ती आपली पोस्टिरियर डिम्पल ऑफ शोल्डर जॉईंट आहे. तिथून हे मेरिडियन वरती जाते आणि वरती जाऊन आपला जो सुप्राक्लॅव्हिक्युलर फोसा आहे त्याच्यामध्ये हे मेरिडियन जात आहे आणि तिथून पुढे आपलं जे बेस ऑफ द इयर आहे, कानाचा जो खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी हे मेरिडियन जात आहे. जिथं SJ17 पॉईंट आहे तो बेस ऑफ द इयर, त्या ठिकाणी हे मेरिडियन जात आहे. तिथून पुढं हे मेरिडियन आपल्या कानाच्या पोस्टिरियर बॉर्डरमधून वरती जात आहे आणि आपल्या कानाला राऊंड मारत आहे. कानाला राऊंड मारून हे मेरिडियन खाली येतं आहे आणि खाली येऊन ह्याचा जो एंड आहे तो आपल्या नॅचरल आयब्रोज ज्या आहेत त्याचा लॅटरल एंड जो आहे त्या लॅटरल एंडला हे मेरिडियन संपतंय. म्हणजेच ह्या नॅचरल आयब्रोजचा जो शेवटचा लॅटरल भाग आहे त्यालाच आउटर कॅन्थस ऑफ द आय असं म्हटलं जाते. हा झाला कोर्स. तर आता आपण बघूया सॅनजिओ मेरिडियनचे महत्त्वाचे पॉईंट. तर सॅनजिओ मेरिडियनचे महत्त्वाचे पॉईंट आहेत SJ3 म्हणजेच सॅनजिओ 3
त्याचं लोकेशन आहे दिस पॉइंट इज ऑन द डॉर्सम ऑफ द हँड just proximal to the fourth metacarpophalangeal joint. It lies between the fourth and fifth metacarpal bone. म्हणजेच हे जे मेरिडियन आहे SJ3 सेंजिओ3 याचा पॉईंट आपला जो डॉर्साम ऑफ द हँड आहे म्हणजे पाठीमागचा तळ हात सोडून तळ हाताच्या पाठीमागचा जो भाग असतो आपला त्या भागामध्ये फोर्थ मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट ज्या ठिकाणी आहे मेटाकार्पल बोन आणि फॅलेंजियल बोन ज्या ठिकाणी एकत्र येते त्याला मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट असं म्हणतात. तर फोर्थ मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंटच्या ठिकाणी हा पॉईंट आहे. त्याचे इंडिकेशन्स बघूया. त्याचे इंडिकेशन्स आहेत स्पास्टिक ऑफ हँड, डीपनेस, टिनायटस, वर्टिगो, शोल्डर पेन, पॉलिन्युरोपॅथी, ट्रिगर फिंगर, हायपोथर्मिया, पिट्युटरी डिसऑर्डर्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये स्पास्टिक ऑफ हँड जे आहे ती लोकल डिसऑर्डरसाठी झालं. डीफनेस आपण जी झँगफू थेरी जी शिकलेली होती मागच्या वेळी झँगफू थेरी आपण पुढं पण शिकणार आहोत डिटेलमध्ये. त्या झँगफू थेरीमध्ये जे SJ मेरिडियन आहे, सेंजिओ मेरिडियन आहे, ट्रिपल वॉर्मर, ट्रिपल बर्नर असं पण त्याला म्हणलं जाते. हे जे मेरिडियन आहे हे कानासंदर्भात आहे. तर हे लोकल डिसऑर्डर ट्रीट करून आपल्या कानाचे जर आजार असतील डीपनेस, टिनायटस ते सुद्धा कमी करते. कानाच्या तक्रारीमुळे जर वर्टिगो असेल, बऱ्याच वेळा कानाच्या तक्रारीमुळे वर्टिगो असते, तर वर्टिगोमध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम ह्या मेरिडियनमार्फत केलं जाते. त्याचबरोबर शोल्डर पेन असेल तर शोल्डर पेनसाठी हा डिस्टल पॉईंट आहे म्हणजे लांबचा पॉईंट, त्याच्यामध्ये सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं काम करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायपोथर्मिया जर असेल म्हणजे पेशंटला टेम्परेचर नॉर्मलपेक्षा कमी असेल हायपोथर्मिया, त्यामध्ये पेशंटचं टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण हा पॉईंट प्रिक करू शकतो. हातपाय गार पडलेले आहेत तर त्यावेळेला सुद्धा आपण ह्या पॉईंटचा वापर करू शकतो. त्याचबरोबर पिट्युटरी डिसऑर्डरसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग केला जातो आहे. त्यानंतरचा पॉईंट आपण बघूया SJ5 म्हणजेच सेंजिओ5. तर हा जो पॉईंट आहे त्याचं सगळ्यात पहिल्यांदा आपण लोकेशन बघूया. टू कून प्रॉक्झिमल टू द डॉर्साल रिस्ट क्रेस बिटवीन द रेडियस अँड आल्ना. आपलं रेडियस आणि आल्ना नावाचं जे हाड आहे आपल्या हातामध्ये त्याच्या बरोबर मध्ये हा पॉईंट आहे. टू कून प्रॉक्झिमल टू द डिस्टल रिस्ट क्रेस. आपल्या ज्या हाताची डिस्टल रिस्ट क्रेस आहे त्याच्यापासून 2 कून आधी आणि रेडियस आणि आल्नाच्या मध्ये असणारा हा पॉईंट आहे आपल्या डॉर्साल सरफेसवरती. तर त्याचा आता आपण इंडिकेशन बघूया. तर इंडिकेशन्स आहेत रिस्ट ड्रॉप, रायटर्स क्रॅम्प, स्टीप नेक, हेडेक, पॅरालिसिस ऑफ अप्पर लिम, डीफनेस, ॲलोपेसिया, पेन अँड पॅरालिसिस ऑफ रिस्ट जॉईंट फॉर न्यूरॅल्जिया अलॉंग विथ GB41. तर याचं जे इंडिकेशन आहे आता लोकल डिसऑर्डरसाठी रिस्ट ड्रॉप, रायटर क्रॅम्प हे तिथल्या लोकल डिसऑर्डर रिस्टच्या लोकल डिसऑर्डर आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी याचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबर स्टीप नेक जर असेल तर त्याच्यासाठी हा डिस्टल पॉईंट आहे. स्टीप नेक, हेडेक, डीफनेस, ॲलोपेसिया, एखाद्याला केसाच्या संदर्भात समस्या असतील तर त्याच्यामध्ये आपण हा पॉईंट आपण प्रिक करू शकतो. हा पॉईंट अतिशय चांगला आहे. त्यानंतर आपण पॅरालिसिस ऑफ रिस्ट जॉईंटसाठी सुद्धा ह्याचा लोकल डिसऑर्डरसाठी आपण वापर करू शकतो. जर न्यूरॅल्जिया असेल तर न्यूरॅल्जियासाठी आपण हा पॉईंट GB41 बरोबर आपण प्रिक करायचा आहे. तर आपण ते पुढं ट्रीटमेंट ज्यावेळी आपण शिकणार आहे त्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे की आपण कॉम्बिनेशन पॉईंटचं कॉम्बिनेशन कोणत्या पद्धतीनं करायचं आहे. तर आपण पुढचा पॉईंट घेऊया. पुढचा पॉईंट आहे SJ6 म्हणजे सेंजिओ6. तर सेंजिओ6 नावाचा जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन बघूया. त्याचं लोकेशन आहे 1 कून प्रॉक्झिमल टू द SJ5 बिटवीन रेडियस अँड आल्ना.
आता आपण SJ5 बघितलेला आहे, त्याच्या 1 कून प्रॉक्झिमल म्हणजे त्याच्या 1 कून आधी असणारा असा हा पॉईंट आहे त्याच लाईनमध्ये, त्याचं नाव आहे SJ6. तर SJ6 नावाचा पॉईंट आपण कोणकोणत्या आजारासाठी वापरणार आहे हे इंडिकेशन आपण बघूया. कॉन्स्टिपेशन, डायरिया, पेन इन शोल्डर जॉईंट, पॅरालिसिस ऑफ अप्पर एक्स्ट्रीमिटी, ॲलोपेसिया, गाऊट याच्यासाठी आपण याचा वापर करायचा आहे. कॉन्स्टिपेशन, डायरिया, पेन इन शोल्डर जॉईंट, पॅरालिसिस ऑफ अप्पर एक्स्ट्रीमिटी, ॲलोपेसिया, गाऊट याच्यासाठी याचा आपण वापर करायचा आहे. आता आपण बघूया नेक्स्ट पॉईंट. तो नेक्स्ट पॉईंट आहे SJ14. SJ14 हा पॉईंट आपण जे मागच्या वेळी बघितलं होतं की शोल्डर जॉईंटच्या लोकल डिसऑर्डरसाठी ट्रायो ऑफ शोल्डर जॉईंट, तर त्यामधला हा एक ट्रायो आहे. तर आता आपण बघूया ट्रायोपैकी हा एक पॉईंट आहे. असे 3 पॉईंट होते, मागच्या वेळी आपण एक पॉईंट बघितलेला आहे. आता हा एक पॉईंट, ह्याच्या पुढं त्यानंतर आणि पुढच्या मेरिडियनमध्ये आणखी एक पॉईंट आहे. तर आपण आता बघूया हा पॉईंटचं लोकेशन काय आहे. तर इट इज वन ऑफ द आईज ऑफ द शोल्डर जॉईंट when arm is abducted. The depression on the posterior side of the arm near the shoulder is SJ14. म्हणजेच ज्यावेळी आपण आर्म ॲबडक्ट करतो म्हणजे आपण हात ज्यावेळी लांब नेतो त्यावेळेला आपल्याला जे आपल्या शोल्डर जॉईंटवरती जी खळी पडली जाते पाठीमागं, तोच पॉईंट आपला आहे SJ14. तर त्याचं आपण इंडिकेशन बघूया. त्याचं इंडिकेशन आहे शोल्डर जॉईंट पेन, त्यानंतर पॅरालिसिस ऑफ द अप्पर आर्म. लोकल डिसऑर्डरसाठी वापरण्यात येणारा हा पॉईंट आहे. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया SJ17. तर SJ17 नावाचा जो पॉईंट आहे तो इट इज इन द डिप्रेशन बिटवीन द मॅस्टॉइड प्रोसेस अँड अँगल ऑफ मॅन्डिबल. म्हणजेच हा पॉईंट आपल्या कानाच्या बरोबर खाली जो कानाचा बेस आहे त्या ठिकाणी जो लोकेशन आहे तिथंच आपली मॅस्टॉइड प्रोसेस आहे आणि आपला अँगल ऑफ मॅन्डिबल ह्या दोनच्या बरोबर मध्ये जे डिप्रेशन आहे कानाच्या खाली त्या ठिकाणी हा पॉईंट आहे. तर याचं आपण इंडिकेशन बघूया. त्याचं इंडिकेशन आहे फेशियल पॅरालिसिस, ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया, फेशियल टिक, डिफनेस, टिनायटस. तर हे जे मेरिडियन आहे फेशियल पॅरालिसिससाठी याचा वापर केला जातो आहे, ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियासाठी याचा वापर केला जातो आहे. हे ह्याच्या लोकल डिसऑर्डर्स झाल्या. त्याचबरोबर डिफनेस आणि टिनायटस ज्या कानाच्या तक्रारी आहेत त्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो आहे. त्याच्यानंतरचा आपण पॉईंट बघूया, तो आहे SJ19. SJ19 हा जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन आहे ड्रॉ द लाईन फ्रॉम द पॉईंट ऑफ द स्काल्प वेअर द टिप ऑफ द इयर टचेस इट up to the mastoid process. This line is curved line along the mastoid bone and parallel to the ear curvature, divided it into 3 equal parts. SJ18 is one line at the junction of the lower with the middle part. ट्रिपल वॉर्मर 19 म्हणजेच SJ19 is on the line of junction of middle with the upper part. आता हे करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी SJ19ची लोकेशन आपल्याला बघण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला लाईन ड्रॉ करायला पाहिजे आपल्या स्काल्पपासून आपल्या मॅस्टॉइड प्रोसेसपर्यंत आणि त्यानंतर त्याच्यामधून आपल्याला 3 लाईन ड्रॉ करायला 3 इक्वल पार्ट्समध्ये त्याचं विभाजन करायचं आणि 3 इक्वल पार्ट्समध्ये विभाजन करून सगळ्यात खालची जी लाईन आहे ते SJ18ची आहे म्हणजे ट्रिपल वॉर्मर 18ची
आणि त्याच्यावरची जी लाईन आहे ती SJ19ची आहे. तर तो SJ19 पॉईंट आता तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे लाईन ड्रॉ करून आपण तो पॉईंट, मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवणार आहे, त्या फोटोमध्ये लाईन ड्रॉ करून SJ19 पॉईंट आपण कोणत्या पद्धतीनं सिलेक्ट करायचा हे तुम्हाला त्या फोटोमध्ये दाखवलं जाईल. सध्या तरी हा जो तुम्हाला सध्या समोर पॉईंट दिसत आहे तो SJ19 आहे. तर SJ19चं आपण इंडिकेशन बघूया. SJ19चं इंडिकेशन आहे टिनायटस, डिफनेस आणि फेशियल पॅरालिसिस. फेशियल पॅरालिसिससाठी याचा वापर केला जातो आहे. टिनायटस आणि डिफनेस हे जे कानाच्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी याचा वापर केला जातो आहे. एकंदरीत हा जो SJ सॅन्जिओ मेरिडियन आहे, ट्रिपल वॉर्मर मेरिडियन आहे. तर ॲक्युपंक्चरमध्ये ट्रिपल वॉर्मर हे एक अवयव म्हणून, ऑर्गन म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. ट्रिपल वॉर्मर ही आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारची उष्णता जी आहे त्याला ट्रिपल वॉर्मर, सॅन्जिओ मेरिडियन असं म्हटलं जातं आहे. पण ॲक्युपंक्चरमध्ये ह्याला एक अवयवाचं रूप दिलेलं आहे म्हणून त्याचं हे मेरिडियन आहे. तर ते मेरिडियन जे आहे ते कानाच्या तक्रारीवर अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतं आहे. त्याचबरोबर लोकल डिसऑर्डरमध्ये सुद्धा याचा चांगला वापर केला जातो आहे. त्याचबरोबर उष्णता कमी असेल त्याच्यासाठी ह्याचा वापर करून आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवली जाते. तर आपण पुढं प्रॅक्टिकलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. कोणत्या पद्धतीनं पॉईंट सिलेक्ट करायचे, पॉईंट कोणत्या पद्धतीनं कॉम्बिनेशन करायचं आणि कोणत्या पद्धतीनं प्रिक करायचं. धन्यवाद.